वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी एकतर्फे विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिलाय। राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट समर्थित उमेदवार वसंतराव देशमुख यांचा तब्बल 365 मतांनी पराभव केला। विजयानंतर राजेंद्र राऊत यांनी नाव न घेता मोहिते पाटील गटावर जोरदार टीका करत निवडणूक लढवण्यामागे काही नेत्यांचा युगो कारणीभूत असल्याचा दावा केला। विजयानंतर बोलताना राजेंद्र राऊत यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाल्याचा दावा केला, मात्र काही नेत्यांच्या अहंकारामुळे निवडणूक लढवावी लागल्याचं त्यांनी सांगितले। ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते, पण काही लोकांच्या इगोमुळे निवडणूक लागली। इतका इगो आणि मुझे गिनो अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली असं राऊत म्हणाले। राजेंद्र राऊत यांनी कुणाचेही नाव न घेता मोहिते पाटील गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला। त्यांनी म्हटले की वसंतराव देशमुख यांना पुढे करून काही जणांनी स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। एवढी खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातील उमेदवार मैदानात उतरवायला हवा होता। वसंतराव देशमुखांना 118 मतं मिळाली तर घरातील उमेदवार उभा केला असता तर कदाचित एवढी मतंही मिळाली नसती असा टोला त्यांनी लगावलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।